शेतकरी बंधूंनो, टोकन पेरणी यंत्राचा वापर करून मक्का लागवड, सोयाबीन लागवड, हरभरा लागवड, भुईमूग लागवड यासारख्या पिकांची लागवड करता येते। ज्यावेळी आपण टोकन पेरणी यंत्र खरेदी करतो त्यावेळी टोकन पेरणी यंत्राची जी सेटिंग असते ही बाय डिफॉल्ट 14 दाते किंवा 12 दात्यावर असते। आता सध्या आपल्यासमोर हे जे मशीन होतं याच्यामध्ये 14 दाते होते, तर 14 दात्याचं रूपांतर 7 दात्यामध्ये करण्यात येणार आहे आणि येथे लागवड केल्या जाणार आहे मक्याची। तर मक्याची लागवड तुम्ही 7 दात्यावर सुद्धा करू शकता आणि 8 दात्यावर सुद्धा करू शकता। आता बघा अशा प्रकारे सेटिंग याची करण्यात येते। तर तुम्ही बघू शकता ही जी रिंग आहे जी पॅकिंगला असते ही अगोदर काढून घ्यायची। रिंग काढून घेतल्यानंतर कोणतं दाता काढायचं ते हे बघा, हा ये इथं हा याच्या पुढचा एरो हा सोडून द्यायचा आणि हे इन्स्टॉलेशनचा मागचा एरो हे खोलून घ्यायचं। म्हणजे इकडे बघा एकदा हा ए आणि एच्या पुढचा एरो सोडून द्यायचा आणि इन्स्टॉलेशनचा मागचा एरो खोलायचा आणि इन्स्टॉलेशन वरचा आणि इन्स्टॉलेशन मागचा एरो खोलून घ्यायचा। हे एरो उघडल्यानंतर अशा प्रकारे हे दाते काढून घ्यायचे। प्लेट घ्यायची आहे। बरं, 7 दात्याची मशीन करण्यासाठी आपल्याला किती नंबरची प्लेट घ्यावी लागते? 7 नंबरची प्लेट घ्यायची। त्या प्लेटवर 7 नंबर असते लिहिलेलं। 7 नंबरची प्लेट टाकू राहिलो। मग आता ही प्लेट कशी टाकायची? आणि पुश करायचं समोर। बरं, आता याच्यानंतर दात्याच्या मागे आली की दात्यावरचे दुसरी स्क्रू करून टाकायचे। प्लेट आल्यानंतर म्हणजे अगोदर प्लेट टाकायची, नंतर दाता शेवटचा दाता उघडायचं म्हणजे खोलायचं। बरं, ठीक आहे। सगळ्यात लास्टला खोलल्या जाईल पुढचा एरो आहे। याच्या पुढचा हो, ठीक आहे, चालेल। जिथून दाता काढला तिथे प्लेट फिट करायची। हो, जिथून दाता काढला आपण त्याच्या जागेवरती प्लेट फिट करायची। एक्झॅक्ट त्याच जागी आली पाहिजे। हो, एक्झॅक्ट एच्या वरती। हो, ची क्लिप टाकायची प्रत्येक सेटिंगला। प्रत्येक सेटिंग चला टाका। कशी टाकायची? अशी टाकायची। त्याच्यानंतर ही समोर पुश करायची म्हणजे प्लेट नंतर दाता टाकायचं। हे पहिला दाता गेला आपलं। मग पहिला दाता हे शेवटचं दाता लावायला बऱ्याच लोकांना गांजते बघा। थोडाफार गॅप असला त्यामुळे ते गांजते। गॅप बघून घ्यायचं, बाकीचे दाते फिट करून घ्यायचे। म्हणजे नंतर आपल्याला त्याला स्क्रू मारून घ्यायची। फिट केल्यानंतर आपल्याला ही जी रिंग आहे ही पुन्हा फिट करून घ्यायची। लास्टला आपल्याला हे रिंग फिट करायचं, कॅप लावायच्या आहे। बरं, लॉक करा, लॉक करून डाय काढायची। डायला चंद्राची कोर असते बघा, चंद्राची कोर असते, त्याच्यात टाकावं लागते। आता आपण मक्यासाठी टाकणार आहे 22 नंबर। मक्यासाठी 22 नंबर, इथे 22 नंबर लिहिलेलं असते। 22 नंबर लिहिलेलं असते। मक्यासाठी कोणकोणते डाय वापरता येतात ते पण दाखवून द्या। जास्त करून 22 नंबर आणि 33 नंबर वापरले जाते। इथे 33 नंबर आहे। 33 नंबर आहे। यात जर आपण बियाणं टाकून पाहिलं, समजा आपलं बियाणं ज्या डायमध्ये बसतंय त्या हिशोबाची डाय वापरता येते। हो हो हो, आता टाकायची कोर टाका त्याच्यात, चंद्राची कोर टाकायची। कशी फिटिंग आली पाहिजे? टोक आहे मागचं टोक हा इथे बघा गाला आहे, त्या गाल्यात आला पाहिजे। गाल्यात आला पाहिजे। बसली चंद्राच्या कोरीचं मागचं टोक बरोबर आहे गाल्यात आलं। ही आपली डाय बसली, त्याच्यावरती आपण आतमधली कॅप लावणार। कॅप लागली म्हणजे 2 कॅप आहे त्याला। हां, 2 कॅप आहे। ओके, झालं आपल्याला पूर्ण सेटिंग मक्यासाठी। ठीक आहे। आता याला नंतर
आता हे 9 इंचावर बी पण आता 9 इंचावर सेटिंग झाली